गिरनार बद्दलच्या बऱ्याच अशा कथा आहेत, आपण ऐकत असतो. तर नक्की कुठल्या त्या कथा आहेत आणि त्याबद्दल काय सांगशील? गिरनारला आपण जेव्हा जातो किंवा तुम्ही गेलात तर खूप तुम्हाला असं दिसेल की दगड मोठमोठ्या शिळा अशा अधांतरी टिकलेल्या आहेत. कधी त्या खाली पडतील असं वाटतं, पण त्या शेकडो वर्षांपासून तशाच आहेत. त्याच्या मागची एक गोष्ट आहे. राणक देवी नावाची एक राजपूत स्त्री होती. त्यांचा विवाह झाला जुनागडच्या राजासोबत आणि त्या किल्ल्यावर मग त्या राहायला आल्यात. त्यांची गिरनारवरती प्रचंड श्रद्धा होती. किल्ल्याच्या बुरुजावरती येऊन त्या गिरनारचं दर्शन करायच्या रोज. राणक देवींनी गिरनारला आपला भाऊ मानलं होतं. पुढे एका राजाने जुनागडवरती हल्ला केला. ह्या युद्धामध्ये राणक देवीचे पती राजे जुनागडचे त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मुलाचाही मृत्यू होतो, छोट्या मुलाचा. किल्ला काबीज केला जातो शत्रूकडनं. तेव्हा राणक देवी त्या बुरुजावर येतात आणि त्या बुरुजावर समोर गिरनार पर्वत दिसत असतो आणि त्या आतून त्वेषाने गिरनारला आर्ततेने साथ घालतात. रागाने म्हणतात की तुला मी भाऊ मानला आतापर्यंत आणि तू माझी रक्षा करू शकत नाहीयेस अजूनही. हा साम्राज्य संपताय, आपल्या राजाला मारलं, माझ्या मुलाला मारलं आणि आता मी म्हणजे मला माझं हरण होणार आहे आणि तरी तू काहीच करत नाहीयेस. इतकी आर्ततेने जोरात साथ घालतात बुरुजावरनं. गिरनारचे सर्व दगड शिळा धोंडे खाली यायला लागतात जोर जोरात. आणि तेव्हा होतं की खाली प्रजाजन राहत असतात, त्यांचे घरं असतात. ते म्हणतात येऊन की देवी आम्हाला गिरनार पासून वाचव, तुझा राग किंवा तुझी आर्ततेमुळे तो काही विचार न करता खाली येतोय. तेव्हा ती देवी असा हात करते आणि गिरनार असा हात करते आणि गिरनारला म्हणते थांब, जिथे आहेस तिथेच थांब, जे होत आहे ते आता होऊ दे. आणि ते डोंगर ते शिळा तिथेच थांबल्यात. बापरे. म्हणून असं वाटतं की अंगावर येतात. आणि प्रत्येक शिळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा एक आकार आहे. वेगवेगळे आकार दिसतात. दत्तगुरूंचा आकार दिसतो, नंदी आकार दिसतो.